एक शॉर्टकट की सांगतो. ओके, ठीक आहे. त्यासाठी आपण पुढे जाणार, आपण फोल्डरला जाऊ. आपला फोल्डर कोणता आहे? A to Z 54. A to Z 54 ला आल्यानंतर, ठीक आहे, 54 आहे ना, ठीक आहे. त्यामध्ये मी एक नवीन फोल्डर बनवतो. जसं की त्या फोल्डरला नाव देतो फाईल अपलोड _डे 5 देतो किंवा 6 असेल. एंटर केल्यानंतर जो काही तो फोल्डर आहे त्या फोल्डरला आपण करणार CMD मध्ये ओपन. मग मी इथे राईट करतो CMD आणि एंटर बटनावर क्लिक करतो. जसं मी एंटर बटनावर क्लिक करतोय एक ब्लॅक स्क्रीन ओपन होते. मग ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर इथे आपण काय टाकणार? कमांड टाकणार. कोणती कमांड टाकणार? जे काही आपल्याला पॅकेज लागतात त्या पॅकेजचे आपण इथे कमांड टाकणार. जसं की मला पॅकेज लागतं npm i. इथे मी करतो एक्सप्रेस EGS अजून बॉडी डॅश पार्सल. त्यानंतर MySQL अजून काय लागतंय का? एक्सप्रेस. आणि फाईल अपलोड साठी एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. आणि मी करतो एंटर बटनावर क्लिक. जसं मी एंटर बटनावर क्लिक करीन जे काही आपण पॅकेज इन्स्टॉलला टाकले ते इन्स्टॉल होतील. झाले. त्यानंतर नेक्स्ट कमांड आपली राहणार कोड पेस्ट डॉट आणि एंटर बटनावर क्लिक. याने काय होणार? जो काय आपण फोल्डर बनवलाय तो फोल्डर ऍज इट इज कुठे ओपन होईल? VS कोडला ओपन होईल. झाला इथे VS कोडला ओपन फोल्डर, ठीक आहे. मग VS कोडला ओपन झाल्यानंतर फोल्डर ह्यामध्ये एक फर्स्ट स्टेप राहणार आपली. काय स्टेप राहणार? की एक सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी एक फाईल तुम्ही index.js नावाची फाईल बनवली आणि त्या फाईल मध्ये काय करणार? जो काही सर्व्हरचा कोड असेल तो सर्व्हरचा कोड इथे राईट करणार. जसं की where काय राहणार इथे? एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर नेक्स्ट कोणतं पॅकेज होतं? आपलं बॉडी पार्सल. त्याला पण मी इथे रिक्वायर करतो where बॉडी पार्सल इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये बॉडी डॅश पार्सल. त्यानंतर अजून पॅकेज कोणतं आहे? where अपलोडचं. अपलोडचं पॅकेजला पण मी इथे करतो रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. त्यानंतर नेक्स्ट पॅकेज होता आपला MySQL. तर MySQL पॅकेजला पण इथे करू रिक्वायर आणि इथे राहणार MySQL. झाले. जे काय पॅकेज आपल्याला लागत होते ते पॅकेज मी इथे काय केले? इन्स्टॉल केले. त्यानंतर एक सिंपलचा व्हेरिएबल घ्यायचा ऍप नावाचा. त्याला एक्सप्रेसची फंक्शनॅलिटी आहे जी सगळी स्टोअर करायला सांगायची. मग त्या ऍप नावाचा व्हेरिएबल आहे त्या ऍप नावाच्या व्हेरिएबलला सांगायचं एक URL बनव ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा घे एक फंक्शन की आणि त्या फंक्शन मध्ये एक राहणार रिक्वेस्ट, सेकंड राहणार इथे रिस्पॉन्स. आणि इथे करतो मी रिस्पॉन्ड डॉट रेंडर करतो. ठीक आहे, सेंड नाही करत, रेंडर करतो. रेंडर जसं की आपण कोणती फाईल रेंडर करतो? home.egs. मी इथे फाईल काय केली? रेंडर केली. त्यानंतर आपला सर्व्हर आहे तो सर्व्हर रन करण्यासाठी एक पोर्ट नंबरची नीड आहे. त्यासाठी मी इथे ऍप डॉट लिसन आणि त्यामध्ये एक पोर्ट नंबर 1000 असा मी एक पोर्ट नंबर राईट केला. झालं एवढं काम. त्यानंतर जे आपल्या काही मिडलवेअर आहेत ते मिडलवेअर पण राईट करून घेऊ. मग जसं की एक बॉडी पार्सरची मिडलवेअर आहे. कोणती मिडलवेअर आहे? ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट बॉडी डॅश पार्सल डॉट URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्सटेंडेड कोलन ट्रू. ही अशी एक मिडलवेअर राईट केली आपण बॉडी पार्सलची. त्यानंतर एक अपलोडची पण मिडलवेअर आहे. मग ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट त्यामध्ये अपलोड आणि राऊंड ब्रॅकेट झाली ही अपलोडची मिडलवेअर. त्यानंतर जे काय आपण पब्लिक फोल्डर मध्ये इमेज स्टोअर करतो त्यासाठी एक आपल्याला पब्लिक फोल्डर लागणार आहे. मग मी ते एक पब्लिक, ठीक आहे, पब्लिकचं नाव नंतर बनवू. त्यानंतर जी काय आपली पब्लिक फोल्डर मधली इमेजेस, फाईल आहेत, PDF आहेत, व्हिडिओ आहेत ते शो करण्यासाठी एक मिडलवेअर आहे. मग ती मिडलवेअर कशी? ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट एक्सप्रेस डॉट स्टॅटिक्स राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये पब्लिक आणि बॅकस्लॅश. आणि जी काय पब्लिक फोल्डर आहे तो पब्लिक फोल्डर मी इथे काय करतो? बनवून घेतो. जसे की एक पब्लिक नावाचा फोल्डर बनवला, झालं पब्लिक झाला. जी काय home.egs आहे home.egs साठी पण एक फाईल बनवून घेतो मी. मग जी काही EGS फाईल असते ती कुठे असते? आपली
व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये एक व्ह्यूज नावाचा फोल्डर बनवला आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये राहणार आपली होम डॉट इचेस आणि होम डॉट इचेसला मी ते सांगतो H1 मध्ये जसं की मी इथे सांगतो ऍड रील्स किंवा आपण हे करू ठीक आहे फक्त एकदा ऍड करू ओके आणि जे काय आपलं सर्व्हर आहे त्या सर्व्हरला मी इथे करतो एकदा रन करण्यासाठी नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस आणि एंटर बटनावर क्लिक करणार झालं एक्झिक्यूट याचं आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जाणार ब्राउझरला आणि ब्राउझरला आल्यानंतर मी इथे सर्च करतो localhost:100 झालं एवढं काम आपलं ठीक आहे एवढं सर्वांना समजलंय ठीक आहे मग आता सांगा मला की कोणता टेबल घ्यायचा आज मग ठीक आहे फाईल अपलोड साठी एक टेबल लागेल ना होम कोणता घ्यायचा टेबल ऑनलाईन मेंबर सांगा बरं की जो आपला टेबल झाला नाही ऑलरेडी आणि तो आपण टेबल घेऊ आज कोणता टेबल घ्यायचा अरे आहे का नाही आयडिया काही ठीक आहे इथे आपण घेऊ आज इमेज घेतली आपण त्यानंतर पीडीएफ पण घेतली आज आज आपण घेऊ व्हिडिओ ठीक आहे मग व्हिडिओ साठी मी इथे करतो ऍड रील्स ठीक आहे ना इथे मी काय केलं ऍड रील्स घेऊ आपण आज ठीक आहे म्हणजे इथे व्हिडिओ येईल ऍड रील्स साठी आपण काय करणार तिथे एक फॉर्म असणार होम डॉट इजेस मध्ये काय असणार एक फॉर्म असणार त्या फॉर्मला मी सांगतो ऍक्शन मध्ये डेटा कुठून घेऊन जायचा तो /save रील्स ला डेटा घेऊन जायचा कुठे जायचा /save रील्स ला त्यानंतर एक मेथड असणार मेथड कोणती असणार आपली पोस्ट मेथड असणार ठीक आहे कोमा झाला इथे त्यानंतर आपल्या इमेज मध्ये किंवा आपल्या फॉर्म मध्ये इमेज असेल पीडीएफ असेल फोटो असतील तर काय करायचं एक एनसी टाईप द्यायचं मग इथे एनसी टाईप घेतो आणि एनसी टाईप मध्ये राईट करायचं मल्टी पार्ट /फॉर्म डेटा त्यानंतर मग फॉर्म मध्ये जी काय आपले कॉन्टेंट आहे ते कॉन्टेंट इथे घेऊ मग मी जसं की घेतो एंटर रील्स टायटल ओके आणि त्यासाठी घेतला आपण एक इनपुटला टाईप दिला मी टेक्स्ट आणि इथे राईट करतो मी टायटल ओके आयडीची गरज नाही आयडीला मी इथे करतो रिमूव्ह आणि 2 BR ओके ओके ह्याला एक BR घेतला अजून एक आपण घेऊ फील्ड कोणती फील्ड घ्यायची मग ती की इथे फील्ड घेतो मी एंटर रील म्हणून ठीक आहे किंवा अपलोड रील्स दोनच फील्ड घेऊ आपण अपलोड रील्स आणि त्याला टाईप देणार आपण कोणता फाईल टाईप देणार इमेज व्हिडिओ आहे म्हणल्यावर त्याला टाईप कोणता फाईल आणि त्याला एक मी टायटल देतो जसं की टायटल देऊ आपण रील्स ओके आणि त्यानंतर एक असं आपलं बटन आणि त्या बटनला नाव देतो मी अपलोड रील्स ओके ह्या प्रकारे आपला फॉर्म क्रिएट झालाय फॉर्म शो होतोय चेक करू आउटपुट पेजला आलो इथे रिफ्रेश करतो झालाय फॉर्म क्रिएट इथे काय आलं एंटर टायटल म्हणजे जी काय आपली रील्स असणार आहे त्या रील्सचं टायटल आणि इथे काय राहणार सेकंड एक रीलचा व्हिडिओ राहणार आहे ठीक आहे मग आपल्याला काय करायची फक्त आता जसं मी चूज फाईलवर क्लिक करतो चूज फाईलवर मी जसं क्लिक करतोय की काय झालंय फोल्डर ओपन झालेत पीडीएफ ओपन झाल्यात म्हणजे प्रत्येक सगळं ओपन झालंय बरोबर ना फक्त आपल्याला काय करायचं जसं चूज फाईलवर आपण क्लिक करणार फक्त आपल्याला व्हिडिओ शो झाला पाहिजे काय झाला पाहिजे आपल्याला फक्त शो व्हिडिओ मग त्यासाठी आपण काल एक कॉन्सेप्ट शिकलो ऍट्रिब्यूट कोणता ऍट्रिब्यूट होता तो ऑनलाईन मेंबर मला सांगा बरं ठीक आहे ऑनलाईनला विचारा ऑनलाईन मेंबर ऑफलाईनच्या तर ध्यानात आहे तुमच्या ध्यानात आहे की नाही अरे ऑनलाईन मेंबर तुमच्याशी काहीतरी क्वेश्चन विचारलाय त्याचा आन्सर येतोय की नाही काल आपण एक ऍट्रिब्यूट शिकलोत ना ठीक आहे स्वप्नालीला माहिती बाकीच्यांचं लक्ष नाही का ठीक आहे ऍक्सेप्ट म्हणून आहे. आणि ठीक आहे आता मला हे सांगा की आपण इथे ऍक्सेप्ट राईट करणार पण ऍक्सेप्ट मध्ये काय राईट करणार मग इथे आपल्याला आज कोणत्या टाईपचा डेटा घ्यायचा आहे व्हिडिओ घ्यायचा आहे बरोबर ना मग व्हिडिओला एक्सटेन्शन काय असतं शेवटमध्ये जसं की एखादी पीडीएफ असते पीडीएफ ला डॉट पीडीएफ असतं डॉट वर्डला डॉट वर्ड असतं ओके डॉट इमेजला डॉट पीएनजी असतं
मग त्या प्रकारे व्हिडिओला काय असतं? अरे व्हिडिओचं एक्सटेन्शन काय आहे माहिती कुणाला? अरे काहीतरी असतं ना, MP4 म्हणून काहीतरी. MP4च असतं का? ठीक आहे. काय .mp4 असतं, ठीक आहे. मग मी इथे राईट करतो, ऍक्सेप्ट मध्ये काय राईट करणार, .mp4, आणि आता मी चेक करतो. आउटपुट पेजला आलो, इकडे करतो एकदा रिफ्रेश, आणि एकदा चॉईस फाईलवर तसं क्लिक केलंय. आता इथे मला शो काय झाले, फक्त फोल्डर झालेत. ओके, जसं मी व्हिडिओ मध्ये आलो. ठीक आहे. आता माझे जे काही डाउनलोड्स मध्ये आहेत, डाउनलोड्स मध्ये पण व्हिडिओ आहेत, झाले व्हिडिओ व्हिडिओ शो. ओके ना, फोल्डर आणि त्या फोल्डर मध्ये मला काय होतात, व्हिडिओ शो होतात. ठीक आहे, म्हणजे जी काय आपण ऍक्सेप्ट ऍट्रिब्यूट दिलाय तो वर्क होतोय. ठीक आहे. आता त्यानंतर फॉर्म तर आपला क्रिएट झाला. फॉर्म मध्ये मी काय करतो, एक टायटल देतो. जसं की टायटल दिलं मी, टायटल आपण ते एक्झाम्पल ABC मी देतो, आणि त्यानंतर एक मी व्हिडिओ अपलोड करतो. जसं की मी एक व्हिडिओ अपलोड करतो. ठीक आहे, एक व्हिडिओ घेतला आणि त्या व्हिडिओला मी इथे करतो अपलोड. ठीक आहे. ठीक आहे, एक छोटासा व्हिडिओ घेतो मी, रेकॉर्डिंग येते सगळे. ठीक, एक व्हिडिओ सिलेक्ट केला, ओपन केला, आणि ते करतो मी अपलोड रील्स. जसं अपलोड अपलोड रील्स वर मी क्लिक करतोय, ठीक आहे, भरपूर टाइम खाते. ठीक आहे, तो व्हिडिओ मोठा होतोय. मी एक व्हिडिओ डाउनलोड करतो, जसं की ठीक आहे, एक सिंपलसा मी व्हिडिओ डाउनलोड करतो, कारण जो अपलोड करायला जातोय तो भरपूर सारा मोठा व्हिडिओ होतोय. ठीक आहे. ठीक आहे, एक फक्त सिंपल व्हिडिओ पाहिजे, कारण माझ्याकडे जो माझा व्हिडिओ आहे. झाला ना, एक व्हिडिओ डाउनलोड झाला, होतोय. ठीक आहे, जसं मी अपलोड रील्स वर क्लिक करतोय, डेटा कुठे जातोय. ठीक आहे, व्हिडिओची साईज जरा मोठी आहे, त्यामुळे थोडासा टाइम लागतोय. ठीक आहे, मी एकदा रिफ्रेश करतो. इथे एक नवीन अपलोड झालाय, टायटल देतो मी ABC, त्यानंतर एक चूज फाईल करतो. चूज फाईल मध्ये आपण आता एक व्हिडिओ डाउनलोड केलाय मी, तो मी सिलेक्ट करतो. केला इथे सिलेक्ट, ओपन केला. ओपन केल्यानंतर जसं मी अपलोड रील्स वर क्लिक करतोय, डेटा कुठे जातोय, अपलोड रील्स वर केल्यानंतर /सेव्ह रील्सला जातोय. मग जी काही /सेव्ह ची URL आहे, ती URL एकदा बनवून घेणार. कुठे बनवून घेणार आपण, index.js मध्ये. मग app.post राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये /सेव्ह रील्स, कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं. फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट असते, दुसऱ्या असते रिस्पॉन्स, आणि ते मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड, आणि जो काय डेटा आलाय तो डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मी चेक करतो की कन्फर्म डेटा येतोय की नाही. इकडे आलो, रिफ्रेश केलं. जसं मी रिफ्रेश करतोय, टायटल भेटलं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे टेक्स्ट डेटा भेटतो आपल्याला रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, आणि जो काही इमेज असते, जी काही PDF असते, जी काही फाईल असते, ती आपल्याला भेटते कुठे, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये. मग मी ते रिक्वेस्ट डॉट फाईल्स केलं, एकदा इकडे येऊन रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश करेल, आपल्याला नंबर प्रिंट होतील. इमेज व्हिडिओ असेल तर काहीतरी नंबर प्रिंट होते. ठीक आहे, थोडासा टाइम घेणार आहे, कारण तो व्हिडिओ आहे आणि थोडा मोठा आहे, त्यामुळे. ठीक आहे, लोडिंग होते. अरे काय इश्यू आला इथे. allocation failed, JavaScript has a memory invalid table size allocation. ओके, ठीक आहे, ते व्हिडिओची जास्त साईज होते वाटते मला, आय थिंक त्याचा इश्यू येतोय. इकडे मी रिफ्रेश करतो, एकदा सर्व्हर रिस्टार्ट करतो. ठीक आहे, इथे रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर एक टायटल देतो ABC, त्यानंतर एक सिलेक्ट करू व्हिडिओ, ओपन केला, आणि ते करतो अपलोड रील्स. ठीक आहे, इथे काही एरर नाही आपल्याला भेटत.
ठीक आहे. काय एरर आहे हा? ओके, MP4 MS मेक करंट. ओके. टेबलची साईज वगैरेचा काही इश्यू येतोय वाटतं आय थिंक. क्लिअर केलं मी. क्लिअर केल्यानंतर इकडे जातो एकदा. जी काय रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये इमेज आहे, ठीक आहे. एक मी नवीन काय करतो, एक व्हिडिओ डाउनलोड करतो. जसं की एक छोटाशी आपल्याला इमेज पाहिजे व्हिडिओ. ठीक आहे. ठीक आहे. ओके, याला डाउनलोड केली. बॅक आलो. एकदा बॅक आल्यानंतर मी ते काय करतो, एकदा सर्व्हर रिस्टार्ट करतो. ठीक आहे. नोडिमॉन इंडेक्स डॉट जीएस ब्राउझरला आलो. सर्च करतो लोकलहोस्ट कोलन 1000. फॉर्म झालाय ओपन. ओपन झाल्यानंतर एक टायटल देतो, जसं की मी ABC. डबल एकदा चूज रील्स आणि 1 सेकंड इमेज मी इथे अपलोड करतो. आणि इथे पण आता व्हायला पाहिजे आय थिंक. ठीक आहे. साईजचा इश्यू येत आहे, कारण त्याला साईज आपल्याला हँडल करायला लागते. कारण व्हिडिओ काही 1 GB चा असतो, काही 2 GB चे असतात, त्यामुळे तो इश्यू येतो, आपल्याला पाहायला भेटतो. ओके. तरी पण तोच इश्यू येतोय. त्याला आपण काय करू, एक ओके. त्याला असं काय करता येईल. ठीक आहे. ते जी काय आपण व्हिडिओ अपलोड करत होतो, ठीक आहे. आता मी जी काही डाउनलोड केले होते व्हिडिओ, त्यांचं काहीतरी इश्यू होता त्यात. ती क्वालिटी वगैरे जास्त असेल, त्यामुळे ते आपल्याला इश्यू येत होतं. ठीक आहे. मग आता मी काय केलं, एक नवीन व्हिडिओ घेतलाय .mp4चा आणि ते काय करतोय, अपलोड रील्स. जसं मी अपलोड रील्स करतो इथे, जसं मी काय करतो इथे अपलोड रील्स केले. अपलोड रील्स केल्यानंतर जो काय आपण रिक्वेस्ट डॉट फाईल्स केलतो, तो इथे काय झाला, आपल्याला प्रिंट झालाय. म्हणजे आपल्याला फर्स्ट भेटतोय, एक टायटल भेटतोय, आणि सेकंड रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये आपल्याला व्हिडिओ भेटतोय. मग आता जेव्हा कधी आपल्या फाईल्स मध्ये किंवा आपल्या फॉर्म मध्ये इमेज, PDF किंवा फोटो असेल, तर त्याचे पार्टिशन किती करतो आपण, 2 करतो. म्हणजे पार्ट 1 मध्ये काम करतो आणि सेकंड पार्ट 2 मध्ये एक काम करतो. ओके. मग जो काय पार्ट 1 आहे, पार्ट 1 मध्ये काय करतो आपण, जी काय व्हिडिओ आलाय, जो काय फोटो आलाय किंवा जे काय PDF आली, त्या PDF ला आपण नाव देतो. जसं की मी इथे राईट करतो वेअर रील्स म्हणून इक्वल टू, आणि त्याला एक नाव देतो. मग डेट डॉट नाव राऊंड ब्रॅकेट प्लस देतो तिथे रिक्वेस्ट डॉट फाईल्स, आणि फाईल्स मधून आपण काय करणार इथे रील्स, आणि त्याचं डॉट नेम. बस. इथे काय झालं, जो काही व्हिडिओ आला त्या व्हिडिओला काय भेटलं, इथे एक नेम भेटला. नेम भेटल्यानंतर सेकंड काम राहणार आपलं, पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये अपलोड करून द्यायचं. मग त्यासाठी रिक्वेस्ट डॉट फाईल्स काय अपलोड करायचे आपल्याला, एक रील्स, आणि रील्सला काय करायची इथे मूव्ह केल्यानंतर कुठे मूव्ह करायचे आपल्याला, पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये, आणि अटॅच करून द्यायची. आपल्याला जी काही रील्स आहे ती रील्स आपली इथे अटॅच करून द्यायची. झालंय काम. ओके. पार्ट 1 एंड झाला आपला. आता इथे आता बघतो पब्लिक फोल्डर मध्ये काही इमेज आहे का, इथे PDF आहे का, व्हिडिओ आहे का, काहीच नाही. मग एकदा मी आउटपुट पेजला येतो आणि इथे एकदा रिफ्रेश करून चेक करतो. जसं मी रिफ्रेश केले, थोडस लोडिंग येते. लोडिंग झाल्यानंतर आपण इकडे आलो कोड मध्ये, आणि इथे पब्लिक फोल्डर मध्ये बघू शकतात की एक इमेज इथे किंवा एक व्हिडिओ शो झाला. इथे आहे ना, इथे एक व्हिडिओ. ठीक आहे. इथे एक व्हिडिओ शो झालाय. ठीक आहे. मग ह्याच प्रकारे आपलं एक आता पब्लिक नाव भेटलंय. नाव भेटल्यानंतर पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड झाले. मग सेकंड पार्ट मध्ये काय, जो काय डेटा आलाय, तो डेटा काय करायचा आपल्याला, डेटाबेस मध्ये स्टोअर करायची. मग डेटाबेस मध्ये स्टोअर करण्यासाठी आपल्याला टेबलची गरज आहे.
मग मी इथे काय करतो, एक टेबल बनवून घेतो सिंपल. टेबल कसं असणार मग, क्रिएट टेबल. क्रिएट टेबल, कोणता टेबल घ्यायचा, रील्स म्हणून घेऊ. ठीक आहे. त्यानंतर राऊंड ब्रॅकेट मधनं पहिली राहणार आयडी. आयडी ला टाईप देऊ आपण इंट प्रायमरी की, आणि इथे राहणार ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट. त्यानंतर सेकंड राहणार आपली टायटल. मग टायटल साठी मी घेतो इथे वॅरकॅर, आणि वॅरकॅरला सांगतो 100. त्यानंतर सेकंड आपले काय राहणार की रील्स, आणि रील्सला टाईप देतो मी इथे टेक्स्ट. झाली क्युरी क्रिएट. मग ह्या क्युरीला रन करायची. रन करण्यासाठी ह्याला कॉपी करा, कॉपी केल्यानंतर कुठे पेस्ट करायची, हे वर्क बेंच मध्ये. मग वर्क बेंचला आलो. वर्क बेंचला आल्यानंतर इथे मी राईट करतो रूट, पासवर्ड टाकला. पासवर्ड टाकल्यानंतर फर्स्ट इथे डेटाबेस आपण काय करणार, यूज करणार. मग डेटाबेस यूज करण्यासाठी फर्स्ट डेटाबेस यूज केला, आणि जी काही क्युरी होती ती क्युरी इथे मी पेस्ट करतो. झाली क्युरी पेस्ट, आणि ह्याला पण रन करून घेणार. रन झाली, टेबल क्रिएट झाला. टेबल क्रिएट झाल्यानंतर आता जो काय डेटा आहे तो डेटा तर आपल्याला भेटलाय, टेबल पण क्रिएट झालाय. मग टेबल क्रिएट झाल्यानंतर वॅर एसक्यूएल, ठीक आहे, वॅर एसक्यूएल इक्वल टू टिल्ट, आणि टिल्ट मध्ये आपली सिंपल इन्सर्टची क्युरी. मग इन्सर्टची क्युरी करण्यासाठी इन्सर्ट इनटू काय आहे आपलं टेबल नेम, रील्स. त्यानंतर राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये सांगणार एक तर आम्ही टायटल भरणार आहे, आणि सेकंड भरणार आहे आम्ही एक रील्स. त्यानंतर कोणता कीवर्ड, व्हॅल्यूज कीवर्ड, आणि राऊंड ब्रॅकेट. पहिला घेतला आपण टायटल साठी, सेकंड घेतला रील्स साठी. मग जो काही टायटल आलाय तो टायटल आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मी इथे राईट करतो, काय राईट करणार, डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि ह्यामध्ये रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आमचा एक टायटल आलाय, आणि सेकंड आलाय आपला रील्स. मग जी काही रील्स आहे, रील्स आपण आखी स्टोअर नाही करत, रिक्वेस्ट डॉट फाईल्स नाही स्टोअर करत. आपण फक्त काय करणार, ते रील्सचं नाव स्टोअर करणार. नाव स्टोअर करण्यासाठी मी इथे फक्त पास केलं रील्स म्हणून. ओके, झालंय आपलं एवढं काम. ठीक आहे, रील्स एकदा चेक करायची, जी काय आपली एसक्यूएल क्युरी ती एकदम प्रिंट करून चेक करतो. एसक्यूएल इथे राईट केलं, आणि आउटपुट पेजला एकदा चेक करू जी आपली क्युरी क्रिएट होती की बरोबर क्रिएट होते की नाही. झाली इथे क्युरी क्रिएट. इन्सर्ट इनटू रील्स, इथे आले टायटल, सेकंड आले रील्स. व्हॅल्यूज, आणि व्हॅल्यूज मध्ये एबीसी, आणि सेकंड त्या रील्सचा नाव आलंय. ठीक आहे, एवढं सर्वांना समजतं एवढं. ठीक आहे, मग ह्यानंतर स्टेप काय होणार आपली, की त्या क्युरीला रन करायची. मग क्युरी रन करण्यासाठी आपण काय करायचं, आतापर्यंत डेटाबेसशी कनेक्शन करायचो, आणि कनेक्शन केल्यानंतर काय करायचं, आपण डेटाबेसशी कनेक्शन करायचो, आणि कनेक्शन केल्यानंतर ती क्युरी आपण इथून रन करायचो. बरोबर, ह्या प्रकारे आपण असं काहीतरी करायचो. पण आज एक मी नवीन टेक्निक सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आता सोप्या इझी पद्धतीने करू आपण. ठीक आहे, मग इझी पद्धत कशी आहे, की डेटाबेसची क्युरी रन करण्यासाठी सिंपल. आता आपण डेटाबेसशी कनेक्शन करण्यासाठी काय करणार, एक वॅर कॉन, व इकडे लक्ष दे, परत नंतर राईट करून घ्या, टाइम देणारच आहे ना. आज एक नवीन टेक्निक सांगतो डेटाबेसची. ठीक आहे, काय करतो आपण, एक वॅर कॉन घ्यायचं. कॉन घेतल्यानंतर मायस्क्यूएल डॉट क्रिएट कनेक्शन, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट, आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये पहिलं राहणार होस्ट. होस्ट कोण आहे मग आपला, लोकल होस्ट. त्यानंतर सेकंड कोण आहे आपला, युजर. मग युजर कोण आहे, मग इथे आपला युजर आहे रूट. त्यानंतर थर्ड असतो एक पासवर्ड. पासवर्ड जो असेल तुमचा तो इथे राईट करा. त्यानंतर लास्ट असतो आपला डेटाबेस. मग डेटाबेस कोणता आहे, A to Z 54 अंडरस्कोर डेमो. ह्या पद्धतीने आपण कनेक्शन करायचं. बरोबर, पण आज एक नवीन टेक्निक सांगतो. नवीन टेक्निक कशी, की त्यासाठी आपल्याला एक पॅकेज लागणार आहे. ठीक आहे, जसं एक बॉडी पार्सर कशासाठी यूज होतं, की टेक्स्ट डेटा घेण्यासाठी. त्यानंतर फाईल अपलोड करण्यासाठी लागतं आपल्याला, की जी काय फाईल आहे ती फाईल ऍक्सेस करण्यासाठी लागते. ठीक आहे, मग ह्याच प्रकारे एक युटिल नावाचं पॅकेज आहे. कोणतं, युटिल.
मग ती पॅकेज काय करतं की ती पॅकेज आपल्याला डेटा आणण्याशी आणि घेण्याशी ही मदत करतं. म्हणजे डेटा आपल्याला आणून देतो आणि डेटा आपल्याला तिकडं पोहोचवतो. म्हणजे डेटा सेव्ह करण्यात आणि डेटा घेऊन येण्यात ही दोन काम मदत करतो आपल्याला. मग युटील इन्स्टॉल करण्यासाठी सीएमडी मध्ये यायचं, कंट्रोल सी करतो मी इथे आणि ती पॅकेज इथे इन्स्टॉल करतो. कोणतं पॅकेज आहे? युटील. मग त्यासाठी कमांड npm i आणि इथे राहणार युटील आणि एंटर करायचं. बस फक्त हे युटील नावाचे एक पॅकेज आहे, त्या पॅकेजला मी इथे इन्स्टॉल करतोय. पॅकेज इन्स्टॉल झालं, जो काय आपला प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामला मी एक्झिक्यूट करून ठेवतो. आणि जे काय पॅकेज आपण इन्स्टॉल केले त्या पॅकेजला सिंपल इथे काय करायचं? रिक्वायर्ड. कोणतं? युटील नावाचं. आणि युटील इक्वल टू काय राहणार इथे? रिक्वायर्ड. राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये युटील. झालं पॅकेज इन्स्टॉल. ठीक आहे. मग पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर एक पॅकेजची मिडलवेअर आहे. ठीक आहे. इथे मी राईट करतो कमांड, जसे की आपली कमांड राहणार आहे npm i युटील. आता या पॅकेजची एक मिडलवेअर आहे. कशी मिडलवेअर आहे ती लक्ष द्या इकडे. मग त्याची एक सिंपल सी मिडलवेअर आहे. ठीक आहे, मी वरती राईट करतो. ठीक आहे. एक पॅकेजची ह्या काय मिडलवेअर आहे. मग मिडलवेअर कशी? सिंपल मिडलवेअर आहे. ऍप डॉट, ठीक आहे, ऍप डॉट यूज नाही. काय करायचं? एक व्हेरिएबल घ्यायचा आणि त्या व्हेरिएबलला नाव देतो मी सपोज exe इक्वल टू, मग इथे सांगणार युटील डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट त्यामध्ये राहणार कॉन आणि कॉन डॉट क्युरी डॉट इथे राहणार आपली बाइंड आणि बाइंड मध्ये करणार राईट कॉन. ही अशी एक मिडलवेअर आहे. कशाची मिडलवेअर आहे? जे काय आपण युटील पॅकेज इन्स्टॉल केले त्या युटील पॅकेजची काय आहे? एक ही मिडलवेअर आहे. ओके. आणि आता हे मिडलवेअर राईट केल्यानंतर आता फायदा काय झाला? जे आपण डेटाबेस कनेक्शन साठी करायचो ना, कॉन डॉट क्युरी फंक्शन वगैरे वगैरे इतकं राईट करायचं, ते करायची गरज नाही आता. ओके. आता याचा फायदा काय आहे ते सांगतो. ही मिडलवेअर राईट काय केले आपण? इथे एक पॅकेज इन्स्टॉल केले आणि त्या पॅकेजची एक मिडलवेअर राईट केली. बस एवढं केलंय. आणि आता ह्या पॅकेजची यूज करण्यासाठी आपण काय करणार? सिंपल काय करायचं इथे फक्त आता ही क्युरी आपल्याला रन करायची. मग रन करायची असेल तर कुणाला सांगणार आपण? ह्या EXE ला सांगणार. कुणाला सांगणार? ह्या EXE ला, जी काय व्हेरिएबल बनवलंय. मग ह्या क्युरीला रन करायची कशी? अशी रन करायची की सांगायची तर अवेट घ्यायचं आणि अवेट नंतर EXE आणि EXE नंतर जी काही SQL क्युरी ती SQL क्युरी पास करून द्यायची. झाली क्युरी रन. आता हे अवेट यूज केलं की फंक्शनच्या अगोदर एक आपल्याला असिंक यूज करायला, असा त्याचा सिंटॅक्स आहे. फंक्शनच्या आधी काय करायचं? त्याला राईट करायचं. जसं आपण राईट करतो, जी काही ही क्युरी आहे ही क्युरी काय होईल? आता रन होईल. बस अगोदर आपण कसं करायचं? असं काहीतरी राईट करायचं ना, कॉन डॉट क्युरी राऊंड ब्रॅकेट त्यामध्ये SQL, मग फंक्शन द्यायचं. त्या फंक्शन मध्ये परत आपल्याला दोन पॅरामीटर भेटायचे, एरर आणि डेटा. असं आपण राईट करायचो. ठीक आहे ना. आधी आपण क्युरी कशी रन करायचो? ह्या प्रकारे करायचो. पण आता रन करताना कसं करायचं? फक्त अवेट EXE आणि EXE ला क्युरी पास करायची SQL. बस एवढे 3 कीवर्ड लिहायचे आणि ते असिंक राईट करायचं. फंडा खतम. जिथे आपण हे राईट करायचं, इथे राईट करण्याऐवजी आपण काय राईट करायचं? आता हे राईट करायचं आणि ह्याला आपण कुठेतरी स्टोअर करू. जसं की मी एक व्हेरिएबल घेतला व्हेअर डेटा इक्वल टू आणि इथे मी काय करतो? डेटाला सेंड करतो. ही क्युरी लिहायची गरज नाही. आता इकडे येतो आउटपुट पेजला आणि एकदा मी रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश करेन आपल्याला इन्सर्ट ID भेटला, म्हणजे आपला डेटा इन्सर्ट झाला. बरोबर ना. म्हणजे ह्याने काय झालं की जे आपण जास्त कॉम्प्लिकेट राईट करायचो, कॉम्प्लिकेट राईट करायची गरज पडली का ह्यानी? नाही राईट पडली. आपण फक्त आज किती लाईन राईट केल्यात? ही युटीलला काय केलंय? पॅकेज इन्स्टॉल केलंय, त्याला इम्पोर्ट केलंय आणि त्याची एक मिडलवेअर राईट केली. त्याची मिडलवेअर राईट केल्यानंतर काय केलं? इथे फक्त इथे असिंक राईट केलंय आणि इथे क्युरी फक्त रन केली. बस ट्राय करतात एवढं ऑनलाईन मध्ये ट्राय करतात का एवढं? काही एकदा डबल एक्सप्लेन करू. अरे ऑनलाईन मेंबर काय करतात? ट्राय करतात का एक्सप्लेन करायची का? एकदा एक्सप्लेन करतो. ठीक आहे, कसं येते वर्किंग कसं होतं. ठीक आहे. आता काय आहे की आपण
इथे काय केलंय फक्त जे काय पॅकेज होतं, कोणतं पॅकेज आहे, युटिल पॅकेज. जसं की बॉडी पार्सल आहे पॅकेज, त्याच प्रकारे एक कोणतं पॅकेज आहे, युटिल पॅकेज आहे. त्या पॅकेजला मी इथे काय केलंय, इन्स्टॉल केलंय. इन्स्टॉल केल्यानंतर इथे फक्त रिक्वायर्ड केलंय. रिक्वायर्ड केल्यानंतर त्याची एक मिडलवेअर आहे, की इथे मिडलवेअर आपण राईट केले. मिडलवेअर कशी त्याची, एक व्हेरिएबल घेतलाय कोणता, EXE, आणि त्याला सांगितलं युटिल डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट कॉन डॉट क्यूए डॉट बाइंड कॉल. ही काय झाली, युटिलची मिडलवेअर झाली. मग जी काय आपण ही युटिल पॅकेज इन्स्टॉल केले, ते युटिल पॅकेज आपल्याला काय करतं, की जो काय डेटाबेस आहे, जो काय डेटाबेस आहे, ठीक आहे, मी ठीक आहे, आपला सपोज हा काय एक डेटाबेस, हा काय आपला एक डेटाबेस आहे, ठीक आहे. मी ते राईट करतो MySQL. ओके. मग आता जो काही युटिल आहे आपला, युटिल काय करतो, की डेटाबेस मधून काय करतो, डेटा घेऊन येतो. सेकंड काम करतो, डेटा, सपोज डेटा काय करणार, तो घेऊन येणार, म्हणजे डेटा, ठीक आहे, डेटाबेस मधून डेटा काय करतो, तो डेटा पोचवतो. जसं की आपण इथे काय केलंय, डेटा इन्सर्ट केलाय, म्हणजे तो काय केलं, त्यांनी काय केलं, फ्रंट एंड वरून डेटा काय करा, बॅक एंडला घेऊन गेला. आणि अजून एक काम करतो, बॅक एंड वरून डेटा फ्रंट एंडला घेऊन येतो. हे असे दोन कामं करतो युटिल. काय करतो, जसं की आपण एक कॉन डॉट क्युरी करत होतो, कॉन डॉट क्युरीने काय व्हायचं, जी क्युरी रन होत होती, ठीक आहे ना, त्याच प्रकारे आपण इथे काय केलंय, आता एक सिंपल क्युरी वापरली, जसे की अवेट, अवेट नंतर काय केलंय, जसं आपण अवेट आणि अवेट नंतर EXE, आणि EXE ला SQL क्युरी पास केली, झाली क्युरी रन, सिंपल. मग अवेट यूज केलं की आपल्याला काय यूज करावं लागतं, फंक्शनच्या आधी असिंक यूज करावं लागतं. जसं की मी असिंक काढतोय, इथे आपल्याला एरर भेटतोय, रेड लाईन आली खाली अवेटच्या, ठीक आहे. जेव्हा पण आपण कधी बी EXE यूज करत असून, तेव्हा आपल्याला काय यूज करावं लागतं, अवेट. आणि अवेट यूज केलं की फंक्शनच्या आधी असिंक राईट करायला लागेल, ठीक आहे. आता जसं की आपण इथे डेटा इन्सर्ट केलंय, त्याच प्रकारे मी काय करतो, डेटा आता घेऊन येतो. घेऊन येण्यासाठी ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश एक लिस्ट कोमा घेतो, एक फंक्शन घेतो, आणि फंक्शनच्या आतमध्ये रिक्वेस्ट एक असतो रिस्पॉन्स, आणि ते मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड, ठीक आहे. सेंड काय करणार, ही दे. आता मी काय करणार, जेव्हा पण स्लॅश लिस्टला जाईल, तेव्हा होईन आपल्याला डेटा शो होईल. जसं की मी इकडे येतो आउटपुट पेजला, आणि स्लॅश लिस्ट पेजला मी जातो, दुसरीकडे झालो. जसं की मी इथे एक पेज बनवलंय, कोणतं, स्लॅश लिस्ट. जसं मी स्लॅश लिस्टला जाईन, तिथे काय होईल, एक क्युरी रन होईल. कोणती क्युरी, वॅर SQL इक्वल टू टिल्ट, आणि इथे क्युरी राहणार आपली डेटा आणण्याची. मग सिलेक्ट स्टार फ्रॉम रील्स, ओके, ही क्युरी झाली आपली क्रिएट. आणि या क्युरीला रन करण्यासाठी आपण काय कसं सांगणार, जसं की इथे सांगितलंय अवेट, अवेट नंतर EXE, आणि EXE ला SQL क्युरी पास करायची. मग इथे मी राईट करतो अवेट, अवेट नंतर EXE, आणि EXE ला जी आपली SQL क्युरी ती पास करून देऊ. आता अवेट यूज केलं की आपल्याला फंक्शनच्या आधी काय करावं लागतं, असिंक राईट करावं लागतं. मग इथे फंक्शनच्या आधी मी राईट करतो असिंक, झालं काम. आणि जो काही डेटा येईल, तो डेटा एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा असा. आणि इथे मी डेटा फक्त इथे सेंड करतो. जसे मी इकडे आलो आउटपुट पेजला, स्लॅश लिस्टच्या जी काही URL आहे त्याला मी करतो इथे फायर, रन केलं, भेटला डेटा मला इथे. आता एक नंबरचा डेटा, एकच डेटा आहे म्हणून एकच डेटा आपल्याला इथे सिलेक्ट झाला, झाली क्युरी सिलेक्ट. इथे जे आपण अगोदर किती लाईन राईट करायची, इथे असं काहीतरी राईट करायचो, कॉन डॉट क्युरी राऊंड ब्रॅकेट SQL कोमा द्यायचो, मग फंक्शन द्यायचो, मग त्यात एरर असायचा, मग सेकंड आपल्याला डेटा भेटायचा, कर्ली ब्रॅकेट, मग इथे आपण रिस्पॉन्ड डॉट सेंड करायचो. ही किती लेंथी प्रोसेस झाली ना, ठीक आहे ना, किती आपण लेंथी प्रोसेस झाली. आता शॉर्टकट प्रोसेस कोणती, फक्त
एक व्हेरिएबल घ्यायचा डेटा, जो काय डेटा येईल तो डेटा व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल, आणि अवेट नंतर EXE, आणि बस SQL क्वेरी पास करून द्यायची. समजतं एवढं? फक्त 3 लाईन आहेत फक्त ऍड करायचे. कोणती? एक पॅकेज इन्स्टॉल करायची, त्या पॅकेजला इम्पोर्ट करायची, आणि त्याची एक मिडलवेअर आहे. जसे की बॉडी पार्सलची मिडल ही आहे, मग युटिलची मिडलवेअर कोणती? ही आहे. बस काम संपलं. करतात एवढा ट्राय डेटा प्रिंट करण्याचा ऑनलाईन मध्ये? डेटा प्रिंट करून घेतात का एकदा तुम्ही एका टेबल फॉर्मॅट मध्ये? का मीच घेऊ? ठीक आहे, मी घेतो इथे. आता आपण काय केलं, इथे डेटा तर आणलाय, इथे काय झालं, आपल्याला डेटा भेटलाय. मग डेटा काय करायचं, फक्त एका पेजला फॉरवर्ड करायचं. मग रिस्पॉन्ड डॉट मी इथे करतो रेंडर. जसं की मला रेंडर करायची एक लिस्ट डॉट EJS पेजला, आणि जी काय आपली लिस्ट डॉट EJS पेज आहे, मी ती कुठे बनवणार? व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. एक व्ह्यूज नावाचा फोल्डर घेतला, त्याच्या आतमध्ये लिस्ट डॉट EJS, आणि तिथे H1 मध्ये मी राईट करतो लिस्ट. इकडे आलो आउटपुट पेजला, एकदा चेक करतो लिस्ट शो झाले, इथे आली इथे लिस्ट. मग सिंपल, आता लिस्ट शो केली, फक्त डेटा काय करायचा? पाठवायचा. मग डेटा पाठवण्यासाठी where obj इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि इथे राहणार आपला लिस्ट नावाचा व्हेरिएबल, कॉलन द्यायचा, आणि हे डेटा पास करायचा. आणि हा ओबीजे कसा करायचा? कोमा द्यायचा आणि ओबीजे पास करून द्यायचा. इकडे आलो आउटपुट पेजला, मी इकडे रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश केलं, डेटा प्रिंट झाला का? नाही झाला. मग आता मला इथे काय करायचंय? डेटा फक्त प्रिंट करायचा. डेटा कशात पाठवलाय? ह्या लिस्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मग इकडे येतो मी लिस्ट मध्ये, आणि इथे काय करतो? एक फॉर लूप ओपन करतो डायरेक्टली. काय केलं? एक फॉर लूप ओपन करतो. कसा? लिस्ट डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये एक फंक्शन मध्ये पहिली राहते आयटम, सेकंड राहते इंडेक्स नंबर साठी कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि इथे मी इजेसचा सिंटॅक्स करतो क्लोज, इथे पण करतो ओपन आणि क्लोज. ठीक आहे. जो काय आपण आतापर्यंत डेटा प्रिंट करत आलो, डेटा कशात प्रिंट करायचो आपण? टेबल फॉर्मॅट मध्ये. पण आज मी काय करतो, इथे एक डिव घेतो, आणि डिवच्या आतमध्ये पहिला घेतो मी पी टॅग, आणि या पी टॅगला सांगणार जो काय डेटा आलाय तो डेटा इथे प्रिंट कर. मग इथे डेटा प्रिंट करण्यासाठी इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, आणि इथे लिहितो मी आयटम डॉट काय प्रिंट करायची मला इथे? टायटल, आणि इजेसचा सिंटॅक्स केला मी इथे क्लोज. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश करतो, ABC टायटल प्रिंट झाला इथे. आता सेकंड, मग सेकंड प्रिंट करण्यासाठी मला सेकंड काय प्रिंट करायची? व्हिडिओ प्रिंट करायची. मग व्हिडिओ प्रिंट करण्यासाठी कसं? एक व्हिडिओ टॅग आहे, आणि त्या व्हिडिओ टॅग मध्ये मी काय करतो? जो काही इजेसचा सिंटॅक्स आहे तो तिथे राईट करतो. जसं की इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, क्लोज केला, आणि इथे टायटलच्या जागी राहणार आपले इथे रील्स. इकडे येतो आउटपुट पेजला, मी इथे रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश केलं, व्हिडिओ झाला इथे प्रिंट. ठीक आहे ना? आणि त्या व्हिडिओला थोडीशी स्टाईल वगैरे देत बसलात तुम्ही तर भरपूर मस्त होईल. जसं की मी इथे देतो विड्थ 30%, आणि त्याला हाईट देतो 80%. इकडे आलो, रिफ्रेश केलं, झाला इथे रील शो. ओके ना? सपोज मी अजून एक रील्स ऍड करतो, बॅक आलो, एक टायटल देतो मी XYZ, एक व्हिडिओ सिलेक्ट करतो, जसं की व्हिडिओ ओपन करतो, आणि अपलोड रील्स. जसं अपलोड रील्स केलं, इथे अपलोड झाली रील्स. मी जातो आता स्लॅश लिस्टला, स्लॅश लिस्ट, एंटर केलं. एंटर केल्यानंतर आली इथे ABC रील्स आली, त्याचं टायटल आलं. सेकंड स्क्रोल करतोय, XYZ रील्स आली, ती रील्स इथे शो झाली. आता इथे रील्स प्ले का होत नाही? का होत नाही? की ह्याला एक ऍट्रिब्यूट द्यायला लागतो. जसं काय ऍट्रिब्यूट माहितीये तुम्हाला? ऍक्सेप्ट नाही, ऑटो प्ले असेल ना एक ऍट्रिब्यूट, तुम्ही शिकला असताना HTML मध्ये ऑटो प्ले. इकडे आलो, रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं ऑटो प्ले बोललो. ठीक आहे, ऑटो प्ले बरोबरच एक ऍट्रिब्यूट आहे अजून, कोणता? कंट्रोलर्स म्हणून, असा काहीतरी आहे कंट्रोलर्स म्हणून. ते एक ऍट्रिब्यूट दिला, व्हिडिओ काय होईल इथे? प्ले होईल. इकडे आलो, रिफ्रेश केलं, झाला व्हिडिओ प्ले इथे. ठीक आहे, हे पण व्हिडिओ प्ले होतोय, होतोय ना व्हिडिओ प्ले. म्हणजे जे काय आपलं वर्किंग आहे ते वर्किंग कम्प्लीट झालंय.
ट्राय करतात एवढं ऑनलाईन मध्ये, राईट नका करू, तुम्ही रेकॉर्डिंग मधून करू शकतात. आणि कॉम्प्लिकेट आपलं नाहीये जास्त काही. आपण टेबल मध्ये डेटा प्रिंट करायचो, आज फक्त आपण ड्यू मध्ये डेटा प्रिंट केलाय बस. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही घेतलं आपण. ठीक आहे, फक्त तुम्हाला हे सांगतो अवेट काय आणि असिंक काय. ठीक आहे, मग आता त्यासाठी मी इथे काय करतो, ठीक आहे, इथेच मी एक्सप्लेन करतो पुढे स्लॅश लिस्टला. ओके, आता इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. ठीक आहे, राईट करायची गरज नाही तुम्हाला, फक्त मी इथे एक सिंपल फक्त सॅम्पल राईट करतो. आता जे काय आपलं युटील आहे, इथे काय केलं आपण, युटील पॅकेज इन्स्टॉल केले बरोबर. त्या युटील पॅकेजला इन्स्टॉल केल्यानंतर त्या युटील पॅकेजची एक मिडलवेअर आहे, मिडलवेअर इथे राईट केली बरोबर. मग आता जी काही युटील आहे, युटील काय करतो, डेटाबेस मध्ये डेटा घेऊन जातो आणि डेटाबेस मधून डेटा घेऊन येतो. हे दोन काम करतो. काय करतो, डेटाबेस मधून डेटा घेऊन येतो आणि डेटाबेस मध्ये डेटा घेऊन जातो. म्हणजे आणण्याचं आणि नेण्याचं काम कोण करतं, हे युटील करतं. मग आपण इथे काय सांगितले, फक्त आता अवेट आणि असिंक काय ते सांगतो. ठीक आहे, जसं की मी ते रिमूव्ह करतो, रिमूव्ह केल्यानंतर आता ही अवेट काय ते सांगतो. आता ही असिंक तर काय आहे तुम्हाला सांगतो. जेव्हा पण आपण कधी अवेट यूज करतो, पुढे पण कोणत्या बी फंक्शन मध्ये आपण अवेट यूज करायला लागलो, तर तिथे आपल्याला फंक्शनच्या आधी काय करायला लागेल, असिंक कंपल्सरी राईट करायला लागेल. असिंक नाही राईट केलं तर आपल्याला एरर भेटेल. म्हणजे अवेट यूज केलं की आपल्याला काय यूज करणं आहे, आता इथे असिंक यूज करणं आहे. जेव्हा कधी तुम्ही अवेट राईट करता कुठे पण, तिथे आपल्याला फंक्शनच्या आधी काय राईट करायला लागेल, असिंक. आता हे अवेट काय करतो, अवेट मध्येच अर्थ आहे त्याचा. अवेट काय करतो की इथे आपल्याला एक प्रॉमिस देतो. आपल्याला काय करतो अवेट, एक प्रॉमिस करतो. प्रॉमिस म्हणजे एक वादा करतो आपल्याला, म्हणजे सांगतो की मी तुला एक प्रॉमिस करतो, जोपर्यंत मी डेटा इन्सर्ट करत नाही, कोणता डेटा इन्सर्ट करत नाही, हा एसक्यूएल क्युरीचा मी जोपर्यंत डेटा इन्सर्ट करत नाही तोपर्यंत काय करतो, थांब. कुणाला थांब म्हणतो, ह्या लाईनला. म्हणजे जोपर्यंत ही लाईन एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत ही लाईन एक्झिक्यूट होणार आहे का, नाही. जसं की मी इथे काय करतो, आता सिंपल कन्सोल डॉट लॉग करतो आणि इथे कन्सोल मध्ये मी 1 प्रिंट करतो. ठीक आहे, त्यानंतर सेकंड कन्सोल डॉट लॉग मध्ये इथे मी करतो कन्सोल डॉट लॉग 3 करतो. इथे 1 आणि 1 केल्यानंतर ठीक आहे, असं नाही समजणार. ठीक, फक्त इकडे एकच देण्यात ठेवाची गोष्ट, आपण अवेट यूज केलं की फंक्शनच्या आधी काय यूज करणे, असिंग यूज करणे. ओके, मग हा अवेट काय करतो की जोपर्यंत डेटा इन्सर्ट होत नाही तोपर्यंत काय करतो, नेक्स्ट लाईन एक्झिक्यूट होऊन देत नाही. काय करतो, जोपर्यंत हा लाईन एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत ही पुढच्या लाईनची कोणत्या बी लाईन असू द्या, सपोज ही लाईन आहे, उद्या जाऊन अशी भरपूर लाईनी होत्या. ठीक आहे ना, आज फक्त एक लाईन आहे, उद्या जाऊन 10, 50, 50, 1000 एक लाईनी असू शकतात. केव्हा, ह्या अवेटच्या नंतर. मग हा अवेट काय करतो, जोपर्यंत ही लाईन एक्झिक्यूट होत नाही, जोपर्यंत सक्सेसफुली हा डेटा मायस्क्यूएल मध्ये जात नाही तोपर्यंत काय करतो, पुढची लाईन एक्झिक्यूट होऊन देत नाही. समजतंय, अवेट काय करतो, एक आपल्याला प्रॉमिस करतो की मी जोपर्यंत डेटा इन्सर्ट करत नाही तोपर्यंत मी काय करणार, बाकीच्यांना सगळ्यांना थांबून ठेवणार. ठीक आहे ना, ठीक आहे. जे एक्झाम्पल अजून आपण वेगळ्या पद्धतीने अजून घेऊन द्या. ठीक आहे, तुम्ही एवढं नोट करून घ्या फक्त आज.